भालेराव साहेब, ही उदयगिरी बाबाची पावन नगरी आहे. केलेल्या पापाचा घडा भरावाच लागेल. या गद्दारीला माफी या मतदारसंघामध्ये नाही. तुम्ही सांगत असताना तुमच्या कार्यकाळातले विकासाची कामं सांगितलात, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना जो विकासाचा डोंगर घेऊन ते गावोगावी फिरत आहेत, त्या विकासाच्या डोंगरामधला एक भाग आमचा अमित विलासराव देशमुख साहेबांनी केला. त्याचं जर काय असेल तर या उदयगिरी बाबाच्या किल्ल्याचा विकास करण्याची जाहिरात तुम्ही करताय. या उदयगिरी बाबाच्या किल्ल्याला 21 करोड रुपये अमित विलासराव देशमुख साहेबांनी या मतदारसंघात दिले. तुम्ही ट्रॉमा केअर सांगताय, ज्या ट्रॉमा केअर सेंटरला 2 करोड रुपये डिपॉझिट अमित भैयाने दिले. तुम्ही ओपीडीची बिल्डिंग सांगताय, या ओपीडीच्या बिल्डिंगला डीपीडीसी मधनं अमित भैयाने 2 करोड रुपये दिले. या बौद्ध विहाराचं उद्घाटन तुम्ही केलं, साधं अमित देशमुख साहेबांचे आभार मानला नाहीत, साधे शरद पवारांचे आभार मानला नाहीत. त्या बौद्ध विहाराला अमित देशमुख साहेबांनी 10.5 करोड रुपये दिले. या महाराष्ट्रामधलं पहिलं ऑक्सिजन सेंटर अमित देशमुख साहेबांनी उभा केलं. या पोलीस क्वार्टरची इमारत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितल्यानंतर गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनी मंजूर केलं. या बॅरेजची मंजुरी जर तुम्ही बघताय, या बॅरेजची मंजुरी आदरणीय पवार साहेबांनी वायबी सेंटरला बैठक घेऊन आदरणीय जयंत पाटील साहेबांना सांगितलं की या डोंगराळ जळकोट तालुक्यामध्ये बॅरेजेस मंजूर झाले पाहिजे. त्या बॅरेजचे कर्तृत्व जर कुणाचं असेल, शरदचंद्र पवार साहेबांचं आहे. या उदगीरच्या नगरीमध्ये डीपीडीसीतनं नगर उत्थान मधून 21 करोड रुपये अमित भैयाने दिले. दलित उत्थान मधून 10.5 करोड रुपये दिले. माझी एवढीच माफक अपेक्षा आहे, ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तुम्ही मतं घेऊन बैमानी केली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलश उदगीरमध्ये आल्यावर तुम्ही दर्शन घेऊ शकलो नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा ढोंगीवाद तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही.